फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काटा पायात रुतला अंगणात खेळताना डोळ्यामध्ये आले पाणी सलत्याचा सोसताना पण तरी न हरवे तिच्या ओठातील हसू दुःख आपल्या मनीचे नाही जगादिले दिसू दिस कष्टाचे सोसते स्वप्न उद्याचे पाहते सिंधू कोदू हंसा आल्या होत्या. त्या म्हणत होत्या की विलास भाऊजी त्याच देवळात गेलेत, पण नेमकी त्याच वेळी मुलंही देवळात आहेत. त्यामुळे आता मला काळजी वाटायला लागली हो. तुझी जीभ आजकाल फार चुरू चुरू चालायला लागलीये. तुम्हा दोघांचा आज समाचार घ्यायलाच हवा. काय कराल तुम्ही? ते कळेल लवकरच. नको नको ते विचार येत आहेत माझ्या मनात. त्यात उशीर झालाय आणि अजूनही मुलं घरी परत आलेली नाहीयेत म्हणून. सरस्वती, मी जाऊन येतो देवा. त्या विलासवर अजिबात विश्वास नाही. तू हे मला आधी का नाही सांगितलं? तो उलट्या काळजाचा माणूस आहे. विंचवाची नांगी मोडली ना तरी त्याची डंख मारण्याची वृत्ती जात नाही. आणि त्यातून तो सिंधूमुळेच तर पकडला गेला होता. आणि आता सिंधू जर एकटी त्याच्या तावडीत सापडली तर तो काय करेल काही सांगता येणार नाही. मी देवळाकडे जाऊन येतो. हो, तुम्ही सांभाळून जा हं. आणि विलास भाऊजींपासून जरा जपूनच राहा. हो, तू काळजी करू नकोस. बरं ऐक, तू आत्ता घरात कुणाला काहीही बोलू नकोस. उगीच सगळीकडे बोभाटा नकोय. येतो मी. विचारा. अर्जुन, सिंधू आणि देवव्रत कुठे आहेत? ते इकडे देवळात आले असं कळलं मला. तू पाहिलंस का त्यांना? वय, आम्ही तिघं बी आलतो इथं. का ते अजून घरला नाही आले का? अरे नाही ना आलेत, म्हणून तर त्यांना शोधत आलोय ना इकडे. त्यांच्यासाठी पाणी घेऊन आलो पण त्यांचा काही पत्ताच नाही. म्हणजे तू नसताना ते निघून गेले? वय, अर्जुन, तू त्या रघु आणि रत्नाच्या काकांना ओळखतोस का रे? ते विलास काका. वय ओळखतो की. ते बी आलते इथं. ते आले होते इथे? तुम्ही बघितलं त्यांना? वय, माझ्यावर रागवले बी. तेवढ्यात मी पाणी आणायला गेलो, परत आलो तर ती तिघं बी नव्हते इथं. मला लय शोधलं देवे आणि सिंधूला, पण कुठंच दिसणार. मला वाटलं ते घरी गेले असतील. लय वाईट वाटलं मला न सांगता गेले म्हणून. मग बसलो इथंच. पण ते घरी नाही गेले, मग गेले तरी कुठं? म्हणजे ते दोघं आणि विलास. काय झालं काका? विलास काकांनी काय केलं? हा? अरे ते विलास म्हणजे नाही, काही नाही. पण आता सिंधू आणि देवव्रताला शोधायला हवं ना रे. वय, मी बी येतो तुमच्या संगट. आपण शोधूयात त्यांना. माझे मित्र आहेत दोघं बी. मी त्यांना काय बी होऊन नाही देणार. नाही नाही, नको, तू नको येऊस. मी शोधीन त्यांना. एवढं काळजी करण्यासारखं काही नाहीये. काका, मला माहितीये मी तुमच्या घरात आलेलं तुम्हाला चालत नाही, पण मला घराबाहेर तरी थांबू द्या की.
मला काळजी वाटते हो त्यांची. अर्जुन बाळा, अरे असं नाहीये. तूही लहान आहेस ना, आणि अरे तुझी आई सुद्धा घरी वाट बघत असेल. तुलाही उशीर झालाय. आणि हे बघ, तू तुझ्या मित्रांची काळजी करू नकोस. त्यांना काहीही होणार नाही. मी त्यांना काही होऊ देणार नाही. आणि उद्या तुला तुझ्या शाळेत भेटतील तुझे दोन्ही मित्र. जा घरी. विलास, सरस्वती, अगो काय करतेस? काही नाही, झालंच आहे, उगाळून देतेच. अगो ती सहाण निम्मी झिजली हो. अगं लक्ष कुठं आहे तुझं? नाही, कुठे नाही. आणि काय गो, आज मात्र तू का उगाळतेस? आमच्या नाचसुंदई कुठे आहेत? अगो ही जबाबदारी सिंधूने घेतल्यापासून तिचीच मात्रा लागू पडते हो मला. सरस्वती, काय झाले गो? रागवलीस का? अगो अशी नाराज होऊ नकोस हो बाई. अजून काही काळ तरी तुला या घराची जबाबदारी सांभाळायची हो. नाहीतर म्हणायची ती सिंधू कानामागून आली आणि तिखट झाली. नाही हो, तू तसं म्हणणाऱ्यातली नाहीस हे ठाऊक आहे हो. मग मी आपली चेष्टा केली हो तुझी. हो, आलं लक्षात माझ्या. पण मला राग नाही आलाय. अगो मग लक्ष कुठे आहे तुझे? अण्णाची का वाट पाहते? त्याचं काही भरोशाचं नाही बाई. आणि सिंधू देवव्रत कुठे दिसत नाहीयेत ते. आवाज येत नाहीये मुलांचा. बाहेर खेळतायत का? नाही नाही, घरातच येते. अभ्यास करत बसलेत त्यांच्या खोलीत. करू दे हो. विलास, विलास कुठे आहेस तू? कुठे लपून बसलायस? अण्णा, अरे काय झालंय? का ओरडतोय? विलास कुठे? विलास अरे ते आले नाहीयेत अजून घरी. पण झालंय काय? गेलाय कुठे तो? अरे बाजारात जाऊन आल्यानंतर देवळात जातो म्हणाले होते. पण तू असा एकेरीवर का आलाय? देवळात नाहीये तो. तिकडूनच आलोय मी आता. अण्णा शांत हो. काय झालंय मला नीट सांग बरं. भाऊजी देवळात गेले होते हे ऐकल्यानंतर सरू वहिनी सुद्धा दचकली होती. तू पण आता तसंच करतोय. काय झालंय? सिंधू आणि देवव्रत देवळात गेले तेव्हाच विलास तिथे गेला होता असं त्यांच्या मित्रांनी सांगितलंय मला आता. अगं बाई, हो का? पण मग त्याचं काय? ते दोघही अजून घरी आलेले नाहीयेत गोदूताई. आणि ते दोघच असताना एवढ्या वेळ बाहेर राहणं शक्यच नाही. अगं किती उशीर झालाय बघ ना. कर्मणी तशा. पण अण्णा ते तर बदललेले वाटतायत रे. काहीही बदलला नाहीये तो. आणि त्याच्यात बदल होणं शक्यच नाही. नाटक आहे सगळं त्याचं. तरी मी दामोदर पंतांना सांगत होतो की त्याला तुरुंगातून सोडवू नका. पण ऐकलं नाही त्यांनी माझं. सिंधू आणि देवव्रताला विलासनीच पळवून नेलंय असं वाटतंय. नाही रे अण्णा, ते ते असं काही नाही करणार रे. हा तुझा भाबडेपणा झाला गोदूताई. पण तो विलास कुठल्याही थराला जाऊ शकतो. सिंधूमुळे त्याला तुरुंगाची हवा खायला लागली. त्याचा सूड घ्यायचा असणार त्या. असं नको बोलूस रे अण्णा. मला फार काळजी वाटतेय. हे बघ, त्यांची शोधाशोध तर करावीच लागणार. पण एक मात्र आहे, सिंधू आणि देवव्रताला जर त्यानं काही त्रास दिला ना तर मी त्याला जिवंत सोडणार नाही गोदूताई. बाई, काय डोकं आहे माझं सुद्धा. देव पाण्यात ठेवायचे आणि तांब्या आणि पाणी आतच विसरून आली.
काहीच सुचत नाहीये मला. अगं बाई भाऊजी, तुम्ही कधी आलात? वहिनी तुम्ही रडताय का? आणि देव का ठेवणार होतात पाण्यामध्ये? चिंता करण्यासारखं काही झालंय का? नाही, तसं काही नाहीये. वहिनी काय झालंय? मी तुमच्या मोठ्या भावासारखा आहे. अण्णा काही बोलला का? किंवा घरामध्ये काही? नाही हो, तसं काहीच नाही झालेलं. पण काहीतरी घडलंय नक्की. अहो एवढ्या चिंतेत नसता तुम्ही, नेहमी हसतमुख असता. पण आज तुमचा चेहराच सांगतोय की काहीतरी घडलंय. काय झालंय वहिनी? वहिनी, मन मोकळं केलं तर तुम्हालाही बरं वाटेल. एवढं का घाबरलाय? सांगा बरं स्पष्ट. भाऊजी, अहो इतकं प्रेमाने नका बोलू माझ्याशी. मी मूर्ख आहे, अक्कल नाहीये मला, बावळट आहे मी, पाचपोतच नाहीये मला. मुलांवरच्या अतिप्रेमापोटी नको ते करून बसलीये मी. वहिनी शांत व्हा, शांत व्हा. काय झालंय नीट शांतपणे सांग. ते सिंधू आणि देवव्रत बाहेर गेलेत ना ते? हो, सिंधूच्या घरी गेलेत ना ते? नाही, मी खोटं बोलले तुमच्याशी. ते इथल्या जवळच्या देवळातच गेलेत असंच मौज करायला, आणि मीच परवानगी दिली त्यांना जायला. वहिनी पण मला सांगायला काय हरकत होती? भाऊजी, माझं खरंच चुकलं. मी हात जोडून माफी मागते तुमची. बरं असू देत. पण चिंता करण्यासारखं काय घडलंय? आणि आत्ता कुठे आहेत ते दोघं? बघा ना, अहो खूप वेळ झाला ते अजून आलेच नाहीयेत. आणि त्यात काय? विलास भाऊजी त्याच देवळात गेलेत असं गोदवंस म्हणत होत्या मला. तेव्हापासून नको नको ते विचार येत आहेत तो माझ्या मनात. तरी मी यांना पाठवलंय मुलांना शोधायला. पण हो वहिनी, का वागलात तुम्ही असं? हो, तो विलास आत्ता कितीही चांगला वागला ना तरी जाऊ दे. आता ही बोलत बसायची वेळ नाही. मला आप्पांच्या कानावर घालावं लागेल. तुम्ही चिंता करू नका आणि रडू नका. काय ग सुनबाई, तुझ्या भावाला काय झालंय आता? इथे येऊन गोंधळ कशाला घालत होता? गोंधळ भाऊजींनी घातलाय. त्यांनाच शोधायला अण्णा इथे आला होता. एवढा विश्वास टाकला भाऊजींवर, पण त्यांनी सगळा मातीमोल करून टाकला. आता काय केलं त्यानं? अहो सिंधू आणि देवव्रत देवळात गेले होते, तेव्हापासून त्यांचा काहीच पत्ता लागत नाहीये. भाऊजी सुद्धा देवळात गेले होते, त्यामुळे त्यांनी त्या दोघांना काहीतरी केलं असणार असा अण्णाला संशय आहे. आणि म्हणूनच अण्णा इथे आला होता त्यांना शोधायला. त्यात हेही दौऱ्यावर आहे. काय करावं ना काही कळतच नाहीये. अरे विलास, कपाळ करंट्या, माझ्या सांगण्यावरून दामोदरानं तुला सोडवून आणलं आणि तू त्याचे पांघे असे फेडतोयस. तरी मला त्याची लक्षणं बघून वाटलंच होतं की हा सुधारल्याचं फक्त नाटक करतोय. म्हणजे तुम्हाला हे सगळं आधीच माहित होतं? अहो मग मला का नाही सांगितलं तुम्ही? मला असं नव्हतं म्हणायचं. मला म्हणायचं होतं की खोटं बोलू नका मामनजी. विलास भाऊजींचा स्वभाव बदलला नाहीये याची कल्पना आली होती ना तुम्हाला, मग का गप्प राहिलात तुम्ही? तुमच्या या स्वभावामुळे यांचा जीव जायची वेळ आली होती. हो, लक्षात येत आहे का तुमच्या? तुम्ही का वागताय असे? मी स्वतः गळ घातली होती हो यांना, विलास भाऊजींना बाहेर काढा म्हणून, आणि तुम्ही मलाच फसवताय. मी एकच गोष्ट सांगते मामनजी, जर सिंधू आणि देवव्रताला काहीही झालं ना तर आप्पा तुम्हाला सोडणार नाहीत. तुम्हालाही नाही आणि विलास भाऊजींनाही नाही. अहो लक्षात येत आहे का तुमच्या? कर्मणी तशा. देवा, तरी काय वाढून ठेवलेस ना नशिबात कुणास ठाऊक. सुनबाई, तुमचं नेहमी कौतुक करतो मी.
आणि आज तुम्ही मला तोंड कशी पाडलं? ओ, एवढी मोठी घोडचूक कशी काय झाली तुमच्याकडून? एकतर आम्हाला कुणालाही न विचारता तुम्ही परस्पर मुलांना जायची परवानगी दिली. त्यात दुपारी गोदू येऊन गेली तेव्हाच तुम्हाला समजलं होतं विलास देवळाकडे गेलाय. मग तेव्हा तरी सांगायचं होतं. मामन खरंच चुकलं हो माझं. एवढा मोठा धोका लक्षातच आला नाही माझ्या. हो का? सुनबाई, अगं जीव संकटात टाकलायस तू त्यांचा. अगं देवव्रत एकुलता एक वारस आहे या घराण्याचा. आणि सिंधू, ती तर दुसऱ्याची पोरगी आपण सून म्हणून घरात आणली आहे. उद्या त्यांना काही झालं तर आपण कुणाला तोंड दाखवणार आहोत आणि कुणाला उत्तर देणार आहोत आम्ही? सुनबाई, अगं काय अवस्था करून टाकलीस का आमची या वयात? सुनबाई, हे बघा, हे सुधारक आले, समाजाला उपदेशाचे डोस पाजून आले. हो सुधारक, सापडला का घरचा पत्ता? आपल्या घरात काय चाललंय याची काही कल्पना आहे का तुम्हाला? अहो, देवव्रत आणि सिंधू यांना विलासने कुठेतरी गायब केलंय. तुम्हाला काही चिंता आहे? तुम्ही फिरा गावभर. प्रत्येक वेळेला पाण उतारा करण्याची गरज असते का हो आप्पा? विलास देवळात गेलेला आहे आणि त्याच वेळेला आपली मुलं तिथे आहेत हे कळलं होतं मला. सरस्वतीने सांगितलं होतं मला सगळं. आप्पा, आम्ही मुलांना शोधायला गेलो होतो, पण मला तिथे मुलं सापडली नाहीत. म्हणून आता पुढे काय करायचं हे विचारायला आलोय मी. वा, उत्तम. उंदराला मांजराची साक्ष. आणि सुंदरी, एवढी महत्वाची गोष्ट तुम्हाला आम्हाला सांगावीशी न वाटता याला सांगून परस्पर वाटवलं? आप्पा, हो काय बोलताय? त्या क्षणी हिला जे सुचलं तेच केलं हिनं. बस, बायकोची बाजू घेऊ नकोस. नाही, मला कल्पना आहे तूच हिला भरीला घातलं असणार आम्हाला सांगू नकोस म्हणून. तुला नको तिकडे स्वतःचं कर्तृत्व दाखवायची खुमखुमी आली असणार. हवं तिकडे कर्तृत्व दाखवलं नाहीस आणि आता शौर्य दाखवायला निघालायस. काय झालंय? आप्पा, एकीकडे कर्तृत्व दाखवलं नाही म्हणून ओरडताय आणि आता मी काही करायला गेलो तरी तुम्ही ओरडताच आहात. पुरे, पण त्याचा उपयोग काय झाला? काय निष्कर्ष निघाला? मुलं सापडली नाहीतच ना? हो आप्पा, मी मुलांना. जाऊ दे, तुमच्याशी काहीही बोलण्यात अर्थ नाही. मला दोष देणं, माझ्यावर आगपाखड करणं एवढा एकच उद्देश आहे तुमचा. पण आता मी तुमच्या समोर हात जोडतो आप्पा. मला दोष द्यायला अख्खं आयुष्य पडलंय, पण आता मुलांना शोधणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण फौजदारांकडे जाऊयात का? वा, ही अक्कल सुद्धा उशिरा झाली ना तुम्हाला. परस्पर तिकडे जावं असं वाटलं नाही? आप्पा, हो मुलं घरी आली आहेत का हे पाहायला आलोय हो मी इथे. पण जाऊ दे, पण तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. मीच जातो. त्याची काहीही गरज नाहीये. गजानन गेलाय त्यांना शोधायला. तुमचा काय उपयोग आहे? तुमच्यापेक्षा दारातला तो दगड चांगला आहे. त्याच्यावर 2 घटका शांतपणे बसता तरी येतं. तुमचा काय उपयोग? तुमचा उपयोग शून्य. चला, आणखी गोंधळ घालू नका. जा, आज जा. या आप्पांशी बोलण्यात ना काही एक अर्थ नाही. अहो, नालायक, निरुपयोगी आणि बिनकामाचा समजतात मला. माझ्यापेक्षा दारातला दगड बरा असं म्हणाले ग ते. सरस्वती, आपण इतके मूर्ख आणि नालायक होत का ग? अहो, तुम्ही जरा शांत व्हा आणि नका मनाला त्रास करून घेऊ एवढा. त्रास होणार ना सरस्वती, त्रास होणार. सिंधू आणि देवव्रत माझेही कोणीतरी आहेत ना. रक्ताचं नातं आहे ग माझं त्यांचे. आणि मग त्यांच्या जीवाची काळजी काय फक्त यांनाच आहे का? आपण त्यांना आपल्या लहान मुलांसारखं वाढवतो. तू तर त्यांची आई होऊन राहिली. त्यांच्या सुखासाठी इतकं धडपडतोय आपण. यांना बोलवतं तरी कसं? जाऊ दे, खरं तर ना माझंच चुकलंय. मलाच समजायला हवं होतं. तू आता स्वतःला असा दोष देऊ नकोस. अहो, खरं तेच बोलतेय मी. विलास भाऊजींमध्ये काही बदल झालेला नाहीये हे मला समजायला हवं होतं. मुलांना पाठवायला नको
होतं मी देवळात. तुम्ही एवढं बजावलं मला. त्या दिवशी ते घरी आले होते तेव्हाही ते सिंधूशी नीट वागले नव्हते आणि मला काहीच समजलं नाही. तुम्ही बजावलं, सासूबाईंनी बजावलं मला, पण माझा भोळेपणाच नडला ना. अहो मीच त्यांना परवानगी दिली हो देवळात जायची. गोदूवंशांनी सांगितल्यानंतरही मला काही समजलं नाही. अहो तुम्ही नाही, मीच मूर्ख आहे, मीच बावळटे, मला काही एक अक्कल नाहीये. आता जर पुन्हा काही झालं तर मामांजींना आणि भाऊजींना तोंड कसं दाखवणार आहे मी? मी ना मूर्ख आहे, बावळट. स्वती काय करतेस तू? थांबव हे. स्वतःला दोष देणं थांबव. नाही आहो, माझ्यामुळेच घडलं हे सगळं. आता मुलांना जर काही झालं ना तर मी माझ्या जीवाचं बरं. सरू काय बोलतेस? शांत हो बघ. सरू रडू नकोस. हे बघ मुलांना काहीही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव आणि स्वतःला असं दोषही देऊ नकोस. हे बघ आपल्या सगळ्यांची पुण्याई मुलांच्या पाठीमागे उभी राहील. काही होणार नाही त्यांना. ती सुखरूप घरी परत येते. तू घेऊन घे. माझ्या घशाखाली घास जाईल असं नाही वाटत मला. अहो काय झालंय? असं का बोलताय? मला सिंधूची खूप आठवण येते ग. बरी असेल ना ती? वाटलंच मला. तुम्ही इथे उमाळे काढत बसा, मी आणि आई जेवून घेतो. मला जर वाटलं आणि भूक असेल तर या नंतर. आता तिच्या आठवणीनेच भूक भागेल तुमची.